यस. तर RTS बघतोय आपण. याच्या आधी RTI बघितला, करप्शन पण बघून झाला आपला. ठीक आहे. तर RTI आणि RTS हे दोन कायदे कंबाईन मेन्सला प्रामुख्याने येतात आणि याच्यात 10 पैकी 10 मार्क, 5 मार्काला असतं ते. तर 5 पैकी 5 मार्क ते घेतात सगळेजण. तर तुम्ही पण घ्यायला पाहिजेत. याच्या पलीकडं काही येत नाही. फक्त काय येईल की पहिलं राज्य कोणतं होतं, पहिलं देश कोणता होता, असे काहीतरी फालतू प्रश्न येतील, ते PYQ मधून कव्हर होतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे राईट टू सर्व्हिस ॲक्ट. कधीचा आहे? 2015चा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम असं त्याचं नाव आहे. तर तो लागू कधी झाला बघा? 28 एप्रिलला झाला. 28 एप्रिल. 24 एप्रिलला सचिन तेंडुलकरचा बर्थडे आणि त्याच्यानंतर तो लागू झाला 28 एप्रिलला. ठीक आहे. आणि हा प्रसिद्ध कधी झाला? राज्यपालांनी स्वाक्षरी केल्यानंतर 21 ऑगस्टला, म्हणजे 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला आणि त्याच्यानंतर तो प्रसिद्ध झाला. जसं आपण RTIमध्ये बघितलं होतं की सुट्टी कधी असती दिवाळीची, मग आपण जून पाठ केला होता आणि ऑक्टोबर पाठ केला होता, आठवत असेल तर. तसं इथं लक्षात ठेवा, एप्रिल आणि ऑगस्ट. मग एप्रिलमध्ये 28 एप्रिल आणि ऑगस्टमध्ये 21 ऑगस्ट. ठीक आहे. तर याच्या RTSमध्ये किती कलमं आहेत? 30 कलमं आहेत. RTIमध्ये किती होते? 31 कलमं. आणि प्रकरणं किती होते RTIमध्ये? 6. RTSमध्ये किती आहेत? फक्त 30 कलमं आहेत, प्रकरणं वगैरे नाही आहे. तर कम्पॅरेटिव्हली स्टडी करायचं आहे आपल्याला, जेणेकरून RTI पण इथं आठवल आणि RTS पण आठवल. आणि दुसरी गोष्ट काय होणार आहे? कन्फ्युजन होणार नाही आहे आपलं. ठीक आहे. कन्फ्युजन झालं तर मग ते 5 मार्क गेले पाण्याला. ठीक आहे. तर ते द्यावाला द्यायचे नाही आहेत आपल्याला 5 मार्क. कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण काय करतोय? कम्पॅरेटिव्ह स्टडी करतोय, जो की MPSCमध्ये किंवा कोणत्या पण स्पर्धा परीक्षेत गरजेचा असतो कम्पॅरेटिव्ह स्टडी. पहिल्या कलमात काय आहे रे? तर पहिल्या कलमात नाव, व्याप्ती, प्रारंभ, प्रयुक्ती दिलेलं असतं प्रत्येक कलमाचं. दुसऱ्यामध्ये व्याख्या असतात. आता व्याख्या बघा. A आणि B पाठ करूयात आपण. A मध्ये मुख्य आयुक्त आहे आणि B मध्ये आयोग आहे. B इस्टॅब्लिश असं आपण पाठ करतो ना. तर इस्टॅब्लिशमध्ये B असतो. कोणत्या पण कायद्यामध्ये इस्टॅब्लिश बघायचं, Bचा संबंध लावायचा आणि जोडायचं. जसं की आपण ते 243 B मध्ये बघितलं होतं वाटतं. तर आयोग कुठे आहे? B मध्ये. A मध्ये आयुक्त आहे. C मध्ये कंपेनंट ऑथॉरिटी आहे. कंपेनंट म्हणजे काय? सक्षम. D मध्ये डिपार्टमेंट आहे आणि E मध्ये पदनिर्देशित आहे. तर इथं कन्फ्युजन कुठं होतं? सक्षम आणि पदनिर्देशितमध्ये. तर हे कन्फ्युजन होऊ देऊ नका. पदनिर्देशित अधिकाऱ्याला 2 कलम पाठ करायचे. एक 2E आणि दुसरा आहे 5वा कलम. 5वा कलममध्ये काय सांगितलं की बाबा आपण अर्ज करतोय पदनिर्देशित अधिकाऱ्याकडं. तर ABCD पाठ झाले. A आयुक्त, B आयोग, C मध्ये कंपेनंट, D मध्ये डिपार्टमेंट आणि E मध्ये पदनिर्देशित अधिकारी. ते डिझायनेटर बी लक्षात ठेवू शकता. आणि त्याच्याहून नवीन जे पोर आहेत त्याला सांगतो मी त्यांना की जर तिथं जोड्याला आलं आणि आपल्याला काही सुधारलं नाही तर एक लक्षात ठेवा, हे जे A, B, C, D, E अशा जोड्या असतात ना, तर ते कधी पण इंग्लिशमध्ये प्रश्न वाचायचा आणि अल्फाबेटिकल ऑर्डरने लिहायचं. अल्फाबेटिकल ऑर्डर. एक्झाम्पल कसं? आता इथं कमिशन आहे ना, कमिशन. तर बघा COM, इथं पण COM आहे, पण M आधी येतो का PM, म्हणून हे आधी. ठीक आहे. मग कंपेंटमेंट, तर हे C आलं. आता इथं D आहे, डिपार्टमेंट आधी आला. P आधी येतो का? यस. तर P म्हणून आधी म्हणून डिपार्टमेंटमध्ये D आला आणि यस नंतर आहे म्हणून E आला. समजलं तुम्हाला? हे अल्फाबेटिकली ऑर्डर असतं. जर काही समजलं नाही तर ABCD कलम घ्यायचे सरळ सरळ आणि त्याच्यात जे तरतुदी आहेत त्या अल्फाबेटिकली ऑर्डरने लावायच्या. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात आपण F मध्ये विभागीय आयुक्त आहे. तिकडं RTIमध्ये काय होतं? F फॉर इन्फॉर्मेशन होतं आणि I फॉर रेकॉर्ड होतं RTIमध्ये. इथं F म्हणजे विभागीय आयुक्त आहेत. G म्हणजे एलिजिबल पर्सन. H आणि O, तर याला पाठ ठेवा हो. HO हो. H म्हणजे पहिला अपिलीय अधिकारी आणि दुसरा O म्हणजे दुसरा अपिलीय अधिकारी. HO, मी तर याला होच पाठ ठेवतो. नेक्स्ट I म्हणजे गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट म्हणजे महाराष्ट्र शासन, कारण याचं नाव काय? महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम. आणि तिकडं काय होतं RTIमध्ये? मी इकडं तिकडं म्हणतोय तर RTI आणि RTS या दोघांचंच कंपॅरिझन करतोय. तुम्ही कोणता पण अभ्यास करा. RTI आणि RTS जर आपल्याला प्रत्येक मेन्सला येतोय तर RTI आणि RTSमध्येच आपल्याला कंपॅरिझन करायचे. ठीक आहे. तर I म्हणजे गव्हर्नमेंट, J म्हणजे लोकल. आता JL, जे म्हणजे लोकल, जे लोकल आहेत ते जे मध्ये टाकलेत, जे लोकल आहेत ते लोकल ऑथॉरिटीमध्ये टाकलेत आणि एल मध्ये पब्लिक ऑथॉरिटी टाकली.
मग लोकल आणि पब्लिक या ऑथॉरिटींचे कलम आले तर कन्फ्यूज होणार आहे का? नाही, कारण लोकल कुठे आहेत? जे लोकल आहेत ते जेमध्ये टाकलेत. नेक्स्ट यम. यम बघा आणि ल बघा सारखा दिसतोय. मग यम फॉर लोकसेवा असं आपण पाठ करू शकतो. नंतर रे यन. आपल्याला हक्क किती आहेत रे? तर यन नंबर ऑफ हक्क आहेत. गणितात बघायचो ना आपण लहानपणी, यन नंबर ऑफ म्हणजे किती? खूप सारी. यन नंबर ऑफ, यन म्हणजे कोणती पण, 1000 1200 इन्फिनिटीपर्यंत असू शकतं. यन म्हणजे यन नंबर ऑफ हक्क आहेत. तर आपला हक्क काय इथं? RTS लोकसेवा हक्क लोकसेवा मिळवण्याचा हक्क यनमध्ये. नेक्स्ट पी. पिरियड ऑफ टाईम. पी काय? पिरियड म्हणजे किती कालमर्यादात तुम्हाला लोकसेवा मिळाली पाहिजे. म्हणजे तुम्ही जर पास झाला, PSI STI नगर परिषद काय जे ते पास झाला आणि तुम्हाला लोकसेवा मिळवली नाही तर तुम्हाला ती लोकसेवा मिळण्याचा हक्क आहे. आणि ती कालमर्यादा आहे किती? मग ते पिरियड ऑफ टाईम पीमध्ये दाखवलं जातं. ठीक आहे, दुसऱ्या कलमाच्या सगळ्या व्याख्या पाठ झाल्या. आता आपण जातोय कलम पाठ करायला. तिसऱ्या कलमामध्ये लोकसेवा, पदनिर्देशित अधिकारी, अपिलीय प्राधिकारी हे जे सगळे प्राधिकारी टाकलेत त्यांनी ते तिसऱ्या कलमात टाकलेत. आणि तिसऱ्या कलमात म्हणून त्याची कालमर्यादा 3 मंथ आत असं लक्षात ठेवू शकतो आपण की 3 महिन्याच्या आत त्यांनी सगळं काय ठरवलं पाहिजे. नेक्स्ट आहे 4मध्ये लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क जो यनमध्ये पण होता. हा बघा यनमध्ये दिसला का? तर तो हक्क आहे 4मध्ये. म्हणजे लोकसेवा प्राप्त करण्याचा जो हक्क आहे त्याच्यामध्ये एक आहे की कायदेशीर, तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यतेच्या अधीन राहून. म्हणजे कायदेशीर किंवा चिठ्ठ्या केल्या आणि मग तलाठी भरतीला तुम्ही ब्लूटूथ घालून गेले असं काय नसलं पाहिजे. तांत्रिकरित्या पण पाहिजे आणि आर्थिकरित्या म्हणजे ते बजेट सँक्शन वगैरे होतं कोणती पण पोस्ट निघायच्या आधी त्या प्रकारे. आता आहे 5मध्ये पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे अर्ज करायचा आहे. याचा फ्लोचार्ट जो आहे तो फ्लोचार्टच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं, इथं एकदम शॉर्टमध्ये सांगणार आहे. समजलं तर वेल अँड गुड, किंवा मग तो व्हिडिओ 10 वेळा बघा. 10 वेळा बघायची गरज नाही, एकाच व्हिडिओमध्ये ते समजणार आहे. 5 पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे अर्ज करायचा आहे. अर्ज केला आपण पदनिर्देशित अधिकाऱ्याकडं. पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे 2 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन एकतर तो लोकसेवा दिन किंवा दुसरा ऑप्शन तो फेटाळणार आहे. मग फेटाळल्यानंतर त्याचं काम आहे की बाबा कारण सांग तू का फेटाळला. बरं, फेटाळला ना, मग आता आम्हाला अपील करायचं तुझ्या निर्णयाविरुद्ध. मग आपण अपील कोणाकडं करणार आहे? एचवाल्या प्रथम अपील अधिकाऱ्याकडं. मग त्याचा पत्ता सांग आम्हाला, लेखी कळव कारण आणि कालावधी पण सांग. हे सगळ्या गोष्टी तो प्रथम अपील अधिकारी सांगणार आहे. ठीक आहे. आणि अर्ज मिळाला त्या दिनांकापासून ही कालमर्यादा मोजली जाते, जी 30 दिवस आहेत. 30 दिवसाच्या आत पदनिर्देशित अधिकाऱ्याला आपला निकाल द्यावा लागतो किंवा फेटाळावा लागतो. आणि तो निकाल मिळाल्याच्या नंतर 30 दिवसाच्या आत आपण अपील करू शकतो. 5मध्ये झालं. नेक्स्ट आहे 6-7. 6मध्ये जा अशी ट्रिक असते आपली, RTIमध्ये पण बघितलं असेल. तर जा आणि ऑनलाईन अर्जाच्या स्थितीची पाहणी करा. मग ऑनलाईन अर्जाच्या स्थितीची पाहणी करायची म्हणून आपण कुठे गेलो? ITला. मग ITचा वापर करायचा लोकसेवा देण्यासाठी. ते 7मध्ये 6-7 पाठ झाले. नेक्स्ट आहे 8मध्ये बघा गोल गोल फिरतं. इथं 2 वेळा गोल फिरतं आहे ना, 8 काढताना 2 वेळा गोल फिरतं आहे म्हणजे परत अपील करायचं आहे. मग अपिली अधिकाऱ्यांची नियुक्ती ही तरतूद कुठे आहे? 8व्या कलमामध्ये गोल गोल फिरवते. आणि त्या 8व्या कलमामध्ये आपण पाठ करतो H आणि O, हो असं पाठ करतो. Hमध्ये पहिला अपिलीय अधिकारी जो गट ब दर्जाचा असतो आणि ओमध्ये सेकंड तो कोणता असतो? तर फर्स्टपेक्षा सिनियर असतो. एवढंच आहे याच्यात. आता 9मध्ये अपील आणि 9x18 जर केलं आपण, 9x 2 केलं 18. 18मध्ये आयोगाकडं अपील. तर हे 2 कलम इथं पाठ झाले. 9 दुने 18. 9मध्ये अपिलाची प्रोसेस मी तुम्हाला सांगतो. आता आपण 5मध्ये काय केलं होतं तर पदनिर्देशित अधिकाऱ्याकडं अर्ज केला होता. त्यांनी तो फेटाळला असं समजू. मग त्यांनी जो फेटाळला, आता ग्रीन कलरकडं तुम्ही लक्ष द्या. त्यांनी जो फेटाळला तो 30 दिवसाच्या आत आपण काय केलं? प्रथम अपिलीय अधिकाऱ्याकडं रिक्वेस्ट केली, अपील केली. मग जो Hवाला प्रथम अपिलीय अधिकारी आहे तो 30 दिवसाच्या आत परत त्याचा निर्णय देईल. ठीक आहे. त्यानंतर परत आपण जाणार आहेत सेकंड अपिलीय अधिकाऱ्याकडं. सेकंड अपिलीय अधिकाऱ्याकडे जाण्याची कारणं काय की बाबा पहिल्याने जो आदेश दिला त्याच्यानंतर 30 दिवसाच्या आत जाऊ शकतो, किंवा आम्ही जे अपील दाखल केलं होतं त्याच्या 45 दिवसाच्या आत जाऊ शकतो. समजा तुम्ही 1 तारखेला अपील अर्ज केला होता. मी मिटवतोय. समजा तुम्ही 1 तारखेला पदनिर्देशित इथं लिहितो बघा कोपऱ्यात. समजा तुम्ही 1 तारखेला
पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे अर्ज केला. मग त्याचं काम काय की मी 30 तारखेच्या आतमध्ये त्याला निकाल द्यायला पाहिजे. मग त्याने निकाल दिला, फेटाळला, तर समजा त्याने 30 तारखेला निकाल दिला, त्याच्यानंतर 30 दिवसाच्या आत तुम्ही काय करायचं, अपील करायचं एचवाल्याकडं म्हणजे प्रथमवाल्याकडं. जर हा जो पदनिर्देशित अधिकारी यांनी जर फेटाळलं किंवा यांनी 30 दिवसानंतर सुद्धा काही निकाल दिला नाही आणि 45 दिवस होत आले, तरीसुद्धा आपण दुसऱ्या म्हणजेच एचवाल्याकडे अपील करू शकतो. समजलं? निर्णय दिला तर 30 दिवसाच्या आत आणि काहीच नाही निर्णय दिला तर अपील अपील नाही, आपण जेव्हा अर्ज केला आहे पहिल्या याच्याकडं पदनिर्देशित अधिकाऱ्याकडं त्याच्या 45 दिवसाच्या आत. समजलं आता? ओके. नेक्स्ट काय तर आता पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे गेलो होतो आपण सगळ्यात आधी. मग त्यांनी काय बघितलं ते की 30 दिवसात निर्णय दिला, आपल्याला नाही आवडला, गेलो. किंवा मग 45 दिवस त्यांनी काही ॲक्शन नाही घेतली, आपण गेलो कोणाकडं, एचवाल्याकडे गेलो. आता एचवाल्याकडे आलो आहे आपण आणि एचवाल्यानंतर पण एचवाल्याने पण काय केलं, आपला अपील फेटाळला आहे आणि आता आलो ओवाल्याकडं, सेकंडवाल्याकडं कधी यायचं आहे तर ते जेव्हा पहिल्याचा म्हणजे एचचा जो आदेश आहे तो 30 दिवसाच्या आत, एचचा आदेश जो आहे त्याच्या 30 दिवसाच्या आत आणि पहिलं अपील जे दाखल केलं आहे आपण त्याच्या 45 दिवसाच्या आत. मग आता फर्स्टकडून सेकंडकडं आलो, झालं. सेकंडवाल्याने काहीतरी निर्णय दिला, आता याच्या विरुद्ध पण आपल्याला अपील करायचं आहे. तर सेकंडच्या म्हणजे ओला अपील दाखल केल्यापासून 45 दिवसाच्या आत फेटाळता येईल. हे बघा, आता पदनिर्देशित अधिकारी हा सगळ्यात पहिला, याच्याकडे अपील केलं, याने फेटाळलं, आपण एचवाल्याकडं गेलो म्हणजे पहिल्याकडं, याने पण फेटाळला, आपण गेलो ओवाल्याकडं. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर? पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे जेव्हा अर्ज केला तर 2 पॉसिबिलिटीज आहेत. एक तर तो 30 दिवसात फेटाळल किंवा काहीच ॲक्शन नाही घेणार, तेव्हा आपण 45 दिवसात एचवाल्याकडे जाणार आहे. एचवाला काय करणार आहे, 30 दिवसाच्या आत एचवाल्याने काहीतरी आदेश दिला, त्याच्या 30 दिवसाच्या आत आपण अपील करणार आहे आणि ओवाल्याकडे जाणार आहे. किंवा एचवाल्याने काहीच ॲक्शन नाही घेतली तर परत 45 दिवसाच्या आत आपण काय करणार आहे, ओवाल्याकडे जाणार आहे. आता ओवाल्याकडे आलं, ओवाल्याचं काय काम आहे की 45 दिवसात त्यांनी निर्णय द्यायचा. समजलं? मग निकालाचं जेव्हा आपण घेतो तेव्हा 30, 45 आणि 60 असे 3 आकडे येतात, जे तुम्ही फ्लोचार्टच्या त्या व्हिडिओमध्ये बघू शकता. 30 काय तर प्रथम, 60 काय की द्वितीय अपील आणि 45 काय द्वितीय अपील आणि तिसरा काय निकाल 60. सॉरी काय होतं याला, अरे यार. ओके, तर पहिला निकाल तो देणार आहे 30 दिवसात, दुसरा अधिकारी देणार आहे 45 दिवसात आणि या दुसऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध आपण अपील करतो आयोगात 18व्या कलमानुसार आयोगात. तर आयोग निकाल देणार आहे 60व्या दिवसाच्या आत, 60 दिवसाच्या आत. म्हणून 30, 45, 60 निकालाबाबत मी तिथं सरळ लिहिलं आहे त्या फ्लो चार्टमध्ये, तुम्ही ते लिहून घ्या. इथं साईडला इथंच लिहून घ्या, तिथं PDF याची प्रिंट मारून घ्या. निकाल 30, 45 आणि 60 असं लिहिलं तुम्ही तर 60त आयोग देणार आहे, 45त सेकंड देणार आहे आणि 30त फर्स्ट देणार आहे. एवढं लक्षात येतं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे कलम 10. 10मध्ये शास्ती किती आहे रे, तर इथं 10 आहे ना, मग 10 गुणिले करायचं म्हणजे 500 गुणिले 10, 5000. मिनिमम 500 रुपये शास्ती आहे आणि मॅक्सिमम 5000 रुपये शास्ती आहे. म्हणणं मांडण्याची संधी देतात का, तर त्या पदनिर्देशित अधिकाऱ्याला किंवा प्रथम अपिलीय अधिकाऱ्याला शास्ती करण्याच्या आधी त्याला त्याचं बाजू मांडण्याची संधी दिली जाते. नेक्स्ट आहे कलम 11. 11मध्ये जर त्यांनी शास्ती नाही दिली तर शास्ती वसुलीची पद्धत काय. शास्ती वसुलीची पद्धत आज सांगते की त्यांनी 30 दिवसाच्या आत भरावी रक्कम, 30 दिवसाच्या आत, आणि जर नाही भरली तर मग आम्ही त्याच्या पगारातून कापू. 12मध्ये सांगते, आता 12मधून आपण शिवी देतो ना छान प्रकारे, आपण म्हणजे सगळीच देतात, तर की बाबा तू वारंवार कसुरी का करतोय, 12ची शिवी दिली आपण, आणि वारंवार कसुरी का करतोय तर 15 दिवसाच्या आत तू कारणे दाखव नोटीस दे, आणि म्हणजे 15 दिवसाच्या आत त्याला कारणे दाखव नोटीस दिली जाते आणि त्यांनी त्याचा खुलासा पण 15 दिवसाच्या आत द्यावा लागतो. बघा 10मध्ये शास्ती आहे 500, 5000 बाजू मांडण्यास संधी आहे का, येस. 11मध्ये गेलो, शास्ती वसूल करणारे. शास्ती कशी वसूल करणारे, 11 म्हणून लक्षात ठेवायचं,
एक रुपया त्याच्याकडून आपण वसूल करणार आहे. एक रुपया वसूल करणार आहे म्हणजे शास्ती वसूल करणार. जर त्यांनी नाही दिली तर काय, तर 30 दिवसाच्या आत द्यायची, नाही तर आम्ही तुझ्या पगारातून कापू. ठीक आहे. मग ती 12ला गेल्यावर का, तर वारंवार कसुरी करतोय तो, 15 दिवसाच्या आत त्याला नोटीस द्यायची, 15 दिवसाच्या आत तो खुलासा देणार आहे. क्लिअर. नेक्स्ट आहे 13, 14, 15. तर हे ग्रुपनीच पाठ करायचे. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. तर 13, 14, 15मध्ये काय बघा, 13मध्ये आयोग आहे, RTS आयोग. 14मध्ये पदावधी आणि सेवा शर्ती, आणि 15मध्ये पदावरून दूर करणे. 15 पदावरून दूर करणे, 15 पदावरून दूर करणे, असं लक्षात ठेवलं तरी 15ची तुम्हाला ट्रिक लागणार आहे. 15 म्हणजे पदावरून दूर करणं. मग दूर कधी केलं जातं रे, तर तो नादार असला, अनैतिक व्यवहार असले, मानसिक असमर्थ असला, त्याच्या आर्थिक हितसंबंध असले कुठं, आणि त्याची चौकशी कोण करतं, मुंबईचं हायकोर्ट करतं. RTIमध्ये राज्य माहिती आयुक्त असला किंवा केंद्रीय माहिती आयुक्त असला, दोघांपैकी कोणी असला तरी तिथं चौकशी कोण करायचं, सुप्रीम कोर्ट करायचं RTIमध्ये. आणि RTS कोण करतं, हायकोर्ट. हा फरक आहे, हा फरक लक्षात ठेवा. बरं, 13 कलमावर या. तर 13 कलमात सांगितलं आहे महाराष्ट्र राज्य सेवा आयोग असणारे मुंबई आणि मुंबईचं उपनगर, मुंबई शहर आणि मुंबईच्या उपनगरात मुख्य आयुक्त असेल, आणि बाकीच्या इतर प्रत्येक महसूल विभागासाठी एक आयुक्त असेल. मुख्य आयुक्त मुंबईसाठी फक्त लक्षात ठेवा, मुख्य आयुक्त मुंबई, बाकी इतरसाठी इतर आयुक्त असणारे. या आयुक्तांना नेमणूक करण्यासाठी एक समिती असेल. त्या समितीमध्ये कोण कोण असतं, तर CM असतात, विरोधी पक्षनेते असतात, आणि एक कॅबिनेट मंत्री असतो. हेडक्वार्टर कुठे यायचं, मुंबईला आहे. पदावधी काय असतात रे, तर 5-65. खूप अँटिक आहे RTSची पदावधी, पाठ करायची. तिकडे किती होती RTIमध्ये, 3 होती का, 3 65. आणि इथं किती आहे, 5-65. RTIमध्ये किती होती, मी ग्रीनमध्ये लिहितो इथं, RTIमध्ये किती होती, 3-65. तुम्ही असं ते PDF प्रिंट मारून असं ठेवायचं नाही आहे, तिथं घाण करायची अशी. बरं, RTS जो आयुक्त आहे तो शपथ आणि राजीनामा त्याला कोण देतं, राज्यपालच देतो. शपथ पण राज्यपाल आणि राजीनामा पण राज्यपाल. पुनर्नियुक्ती होती का त्याची, अजिबात नाही, पुनर्नियुक्ती नसते RTSच्या आयुक्ताची. मुख्य आयुक्त ज्याच्या वेतन भत्ते RTIच्या आयुक्तप्रमाणे असतात. मुख्य आयुक्ताचे म्हणजे जो मुंबई उपनगरला येतो, आणि इतर जे प्रत्येक महसूल विभागासाठी आयुक्त आहेत त्यांचं जे वेतन आहे ते राज्य शासनाच्या मुख्य सचिवाप्रमाणे असतं. ठीक आहे. मुख्य आयुक्ताचं RTI आयुक्ताप्रमाणे आणि इतरचं राज्याच्या मुख्य सचिवाप्रमाणे. नेक्स्ट आहे 16, 17, 18. 16मध्ये आयोगाचे अधिकार दिलेत की लोकसेवा देणारी कार्यालय आणि जे प्रथम अपिले अधिकारी, द्वितीय अपिले अधिकारी त्यांच्या कार्यालयांची तपासणी करण्याचा अधिकार आयोगाला आहे 16नुसार. 17 म्हणजे खतरा आहे, आता कार्यवाही आहे. मग आयोगाच्या शिफारशींवर शासनानं केलेली कार्यवाही 17 आहे ना, खतरा आहे. म्हणजे आता आयोगाने सांगितलं की हां, ते प्रथम अपिली, द्वितीय अपिली आणि जो पदनिर्देशित होता सुरुवातीचा, हे सगळे डिफॉल्टर आहेत, यांना शिक्षा करा. मग आता आयोगाने शिफारस केली ना, मग शासन याच्यावर कारवाई करणार आहे. म्हणून खतरा कोणाला आहे, त्या पदाधिकाऱ्यांना. तर ती 30 दिवसाच्या आतच कारवाई पण होणार आहे. 18मध्ये आयोगाकडं अपील आहे. 9मध्ये आपण फक्त अपील बघितलं होतं, आठवत असेल तर, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं 9 दुने 18. 18मध्ये आयोगाकडं अपील आहे. 60 दिवसामध्ये अपील करायचं येतं आपल्याला आयोगाकडं अपील कधी करणार आहे, सेकंड अधिकाऱ्यांना आपल्याला जर फेटाळलं तर. आणि सेकंड अधिकाऱ्याकडं कधी अपील करणार आहे, फर्स्टवाल्याने फेटाळलं तर. आणि फर्स्टवाल्याकडं कधी करणार आहे, जेव्हा पदनिर्देशित अधिकारी 5वं कलम पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे अर्ज त्यांनी फेटाळलं तर. ठीक आहे. मग 30, 45 आणि 60 दिवस तिथं पण लिहिलं, इथं पण लिहितो, म्हणजे इथंच पाठवायला पाहिजे. तर निकाल असा शब्द लिहायचा आणि 30, 45, 60 लिहायचं. नाही समजलं तर तो फ्लोचार्टचा व्हिडिओ बघा. ओके, इथपर्यंत कलम पाठ झालेत. मोर दॅन इनफ आहे. आता त्याच्या पलीकडे जाऊन जर पुढचे कलम पाठ झाले तर वेल आणि गुड. त्यातल्या त्यात मी आत्ताच सांगतो कोणते हायलाईट करायचे बघा. 22 कुठं गेलं, 22 नाही इथं, तिकडे 23, 26, 27 आणि 19. बस एवढेच पाठ करा, हायलाईट करून घ्या. 19मध्ये वार्षिक अहवाल आहे. 23मध्ये खोटी माहिती देऊन जर लोकसेवा प्राप्त केली, म्हणजे मी OBC नाही आहे तरी पण मी SC ST दाखवलं समजा, आणि खोटी माहिती दिली की माझं वय बसत नाही आहे, 32 वय कंप्लीट आहे, तरी मी 28 दाखवलं, तर ती माहिती दाखवली तर त्याच्यावर कारवाई होणार आहे. 23. 26मध्ये की दिवाणी किंवा अन्य न्यायालय जे आहेत त्यांना इथं हस्तक्षेप करता येत नाही. आयोगाचा जो अधिकार क्षेत्र आहे त्याच्यात कोणत्याही न्यायालयाला
हस्तक्षेप करता येत नाही, म्हणून न्यायालयांच्या अधिकाऱ्याला रोध हे कलम 26मध्ये दिलं आहे. नेक्स्ट आहे 27मध्ये की हा अधिनियम अन्य कायद्यांवर प्रभावी आहे. म्हणजे आता RTS आहे आणि तुम्ही दुसऱ्या कायद्याचा कोणता तरी रेफरन्स दिला ऑदर, तर इथं जिंकणार कोण आहे? RTS जिंकणार आहे. RTS हा कधी पण प्रभावी आहे. ठीक आहे. 28मध्ये दिलं नियम करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर शासनाला आहे. आणि शासनानं 30 दिवसाच्या आत ते नियम विधानसभेत आणि विधान परिषद मांडले पाहिजे, सभागृहापुढं मांडले पाहिजे. 28मध्ये दिलं आहे. 29मध्ये अडचणी दूर करण्याचा शासनाचा अधिकार, आता ते काही घेणं नाही, ते संपली त्याची मुदत. आणि 30मध्ये शेवटचं कलम काय आहे? RTS अध्यादेश आहे, जो अध्यादेश त्याचं निरसन झाले. आपण तिकडं RTIमध्ये काय बघितलं होतं 31मध्ये की जो 2002चा RTI आहे 2002चा, त्याचं निरसन झालं आहे. इथं साईडला लिहिलं बघा RTIची मी कालमर्यादा 365 आहे आणि RTSची किती बघितली तुम्ही? 565 बघितली. कलम 20मध्ये शास्तीची रक्कम दिली होती RTIमध्ये 250 आणि 25K. बघा RTIमध्ये 250 आणि 25,000 होती. RTSमध्ये किती आहे? 500 आणि 5,000 रुपये. आणि याचं कलम काय आहे? RTSचं कलम आहे शास्तीचं 10 आणि RTIचं किती आहे? 20. हा फरक समजला. आता कलम 12मध्ये जे दिलं ना, 12 शिवी दिली ते आपण वारंवार कसूर करतो म्हणून, तर कसूर कशाला मानायचं? जर त्याच्याकडे 100 प्रकरणं दाखल झाले आणि त्याच्यात त्यांनी 10% प्रकरणात जरी कसूर केला तरी असं गृहीत धरलं जातं की तो अधिकारी वारंवार कसूर करतोय, मुद्दामून कसूर करतोय. ठीक आहे, डन. तर एवढाच होता RTS. याच्या पलीकडे काही नाही. सगळी कलमं पाठ करा आणि तुमचे पाठ झालेत. वाटल्यास मी काय करतो आता, याला नाही होते, याला क्लोज करतो, मिनिमाइज करतो. ठीक आहे, किंवा तुम्ही डोळे लावून घ्या तरी पण तुम्हाला समजेल की तुमचे सगळे कायदे पाठ झालेत. बघा 2 डोळे लावून घ्या तुम्ही, मी झाकतोय माझं स्क्रीन. 2A आयुक्त, B आयोग, सी कंपेंट काय होतं ते कंपेटमेंट सक्षम पाठ केलं आपण, C सक्षम. D डिपार्टमेंट, ईमध्ये पदनिर्देशित. एफमध्ये विभागीय आयुक्त, जी गव्हर्नमेंट असतो, सॉरी जी इलिजिबल होता, आय गव्हर्नमेंट होता इकडं. जी एच नाही, हा HOमध्ये पहिला, ओमध्ये दुसरा, HO. आय बघितला, जे लोकल आहे आणि पब्लिक कुठे येणार रिअलमध्ये. त्यानंतर N नंबर ऑफ हक्क, M म्हणजे लोकसेवासारखा दिसतो आणि P म्हणजे पिरियड ऑफ टाईम. पाठ झालं. 3ऱ्यामध्ये काय दिलं आहे? सगळे अधिकारी दिलेत, अपिले अधिकारी, पदनिर्देशित अधिकारी वगैरे. 4थ्यामध्ये दिलं आहे आपला हक्क लोकसेवा प्राप्त करण्याचा. 5मध्ये आपण आता बघा स्क्रीन इथंच आहे आणि मी पुढचे सगळे सांगते बरं का तुम्हाला. तर 5मध्ये काय दिलं आहे? पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे अर्ज करायचा आहे. 6मध्ये म्हणताय जा ऑनलाईन अर्जाची तपासणी कर. मग तो 6मध्ये गेला, ऑनलाईन अर्जाची तपासणी केली. 7मध्ये त्याने ITचा वापर केला. ठीक आहे, 7मध्ये ITचा वापर केला. 8मध्ये गोल फिरवलं म्हणून अपिले अधिकारी कुठे आहेत? 8मध्ये. नेक्स्ट 9मध्ये काय असतं? अपील. आणि 9चा दुप्पट 18मध्ये पण आहे अपील, आयोगाकडे करतो आपण 60 दिवसात. 9 झालं, अपील झालं. 10मध्ये शास्ती करतोय. 10 का शास्ती आठवली कारण मी 500 गुणिले 10 करतो ना, मग 500 रुपये आणि 5,000 रुपये. 10 झालं 11, 1 रुपये वसूल करायचा, म्हणजे शास्तीची वसुली करायची. नाही तर दिली तर 30 दिवसात, नाही दिली तर पगारातून. मग 12मध्ये वारंवार कसुरी. नंतर आलं 13, 14, 15, 16, 17, 18. 13मध्ये काय पाठ केलं? आयोग. 14मध्ये काय आयोग झाला, पदावधी शर्ती. आणि 15मध्ये काय? 15 पदावरून दूर करणं. नेक्स्ट आहे 16मध्ये काय आलं होतं रे आता? 16मध्ये आलं होतं आयोगाचे अधिकार की ते कुठेही तपासणी करू शकतात. मग 16 डोळा, असं लक्षात ठेवा की आयोग डोळा मारतोय कुठं पण जाऊन त्या प्रथम अपिले, द्वितीय अपिला अधिकाऱ्याकडं की घ्या, आम्ही अचानक आलो डोळा मारून, आता तुमची तपासणी करू. 16. 17 खतरा कारवाई केली 17मध्ये. 18मध्ये अपिले आयोगाकडं, 9 दुने 18, 60 दिवसात करायचं आहे. नंतर 19, 20 वगैरे नाही बघितलं तरी पण मला 19 आठवतं अहवाल. 23मध्ये काय होतं ते वयाचं सांगितलं होतं ना मी. 23 गुणिले 32, 23चं उलटं 32 ठेवा. मग मी लक्षात ठेवले ते की 32 वय झालं, तू एज लिमिटमध्ये बसत नाही, तरी पण तू 28 वय दाखवून नोकरी घेतली. मग ते कलम 23मध्ये की बाबा खोटी माहिती सांगितली ना तू 23मध्ये. 23 वय तुझं आणि 32 वय तुझं आणि तू 23 वय सांगतोय. तर 23मध्ये. 27मध्ये आपण बघितलं की अधिकारितेला विरोध नाही ते 27 आणि 26 याच्यात कन्फ्युजन आहे. 1 मिनटं बघतो मी. 27मध्ये की RTS हा इतर कायद्यांवर प्रभावी आहे आणि 26मध्ये की दिवाणी आणि कोणत्याही न्यायालयाच्या अधिकारितेला इथं रोध आहे.
या 28मध्ये नियम करण्याचा अधिकार आहे आणि 30मध्ये निरसन आहे. डन. मला जर RTS पाठ झाला एकदा नोट्स काढून तुम्हाला शिकून, तर तुम्हाला 2दा व्हिडिओ बघून पाठवायलाच पाहिजे. याच्यात लोकांचाच मार्क जायला नको. RTS आणि RTI सॉरी. ठीक आहे. तर कंबाईनवाल्यांना शुभेच्छा. नगर परिषदवाल्यांना पण भ्रष्टाचार नीट करा. नाही समजलं तर मला चंद्रकांत 9996 ही आपली जी ID आहे, याच्यावर तुम्ही कधीही मेसेज करा काय नाही समजलं तर. ठीक आहे. थँक्यू सो मच.